तर राष्ट्रवादीमधली फूट ही शरद पवारांच्या कुटुंबातलं भांडण आहे असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। या वयामध्ये कुटुंब नाही सांभाळलं पवार महाराष्ट्र काय सांभाळणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका करताना म्हटलंय। तर ज्यांनी लग्नानंतर पत्नीला सोडलं त्यांना कुटुंब काय समजणार असा पलटवार यावर रोहित पवारांनी केलाय। जयंत पाटलांनी सुद्धा यावर टीका केली आहे। फैमिली प्रॉब्लम है जी, घर का झगड़ा है कि विरासत काम करने वाले भतीजे को गए कि विरासत बेटी है तो बेटी को दे। झगड़ा उसका है जी। इस उम्र में परिवार को संभाल नहीं सकते हैं, वो महाराष्ट्र को क्या संभालेंगे। कालच्या इंटरव्यू मध्ये ते काय बोलले की पवार साहेबांना त्यांचं कुटुंबच जपता येत नाही तर महाराष्ट्राला कसे जपणार। अहो मोदी साहेब, तुमच्या तोंडून ही भाषा नाही तर कुटुंबाबद्दलचे 4 शब्द लोकांना पटतील का हो। तुमचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर तुम्ही काही महिन्यातच तुमच्या पत्नीला सोडलं आणि अशी तुमची प्रवृत्ती असेल तर तुम्हाला कुटुंब काय हे कसं कळणार मोदी साहेब। 10 वर्षात मुलाखत दिली नाही आणि निवडणुकीत महाराष्ट्र हातातनं गेलाय हे लक्षात आल्यावर त्या दुरुस्त्या करण्यासाठी मुलाखत द्यायची पाळी आली। यातच शरद पवारांचा विजय असं मला वाटतं।